रात्री छान पंढरपूरचं दर्शन झालं. घरी पोहोचायला उशीर झाला होता आणि घरी म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत तर त्यांच्याकडे आलेलो आहोत. ते मस्त शेतामध्ये सकाळची मॉर्निंग झालेली आहे. अण्णा हे आहेत आमचे अण्णा. जे ते बेल्ल्याला होते आणि त्यांनी इथे जमीन वगैरे घेऊन एवढं छान त्यांचं प्रस्थ उभं केलेलं आहे तर एकदम छान वाटतंय. काकी या, बोला आता. या काकी आणि अण्णा तर आम्हाला म्हणजे बेल्ल्याला मेन सहकार्य सगळं यांचं होतं. खूप चांगली लोक आपल्या इथे होती आणि आता आम्हाला सुद्धा यायला एक नवीन ठिकाण मिळालं पंढरपूरमध्ये. त्याचा सुद्धा छान आनंद आहे. आम्हाला आनंद झालाय. आता काकू काकांची रात्रीपासून आम्ही गप्पा मारतोय. अण्णांना पण काकू काकांच्या म्हणजे आई वडिलांच्या खूप आठवण येत होती. रात्री तर सर्वांचे फोन वगैरे चालू होते. आणि हे पहा मस्त शेत आहे एकदम हिरवगार. की स्वयंपाक बनवतात ते तर ही छोटी आमची राधा राधा राणी आणि मस्त राधाने मेथीची भाजी, इथे भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि छान अशी न्याहारी करून आपल्याला जायचं आहे तुळजापूरला. तर काकी मुळात म्हणजे ना हे एवढं छान घर वगैरे बांधलंय, मला खरंच खूप आनंद झाला. खूप छान वाटतंय म्हणजे ना एवढ्या कष्टातून काकींनी नानांनी सगळं केलं त्याचं चीज झालं. चला द्राक्षाची बाग पाहायला जायचंय. हो ना सिद्धी, कुठे आहे द्राक्षाची बाग? सकाळी सकाळी आमचा मॉर्निंग वॉक आहे. मस्त फेरफटका मारूयात. तर आता द्राक्षाच्या बागेकडं. ही सगळी शेती अन्न आपली ना. इकडे मागे मका, भुईमूग, लसूण, मस्त गाय आहेत दारामध्ये आणि हे आहे घर. इकडे एक विहीर आहे मस्त एकदम मोठीच्या मोठी. विहिरीकडे जाऊयात आपण थोड्या वेळात. हा 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 हा. हे आपलं ते फ्रेंच बीन्स असतं ते नाहीये ना, वेगळं आहे. ही आंबट चुका आहे ना मामी? नाही नाही, आंबट चुका तुम्हाला दाखवू का? अच्छा, तिकडे तिकडे खाली शेतात आल्यावर एकदम भारीच वाटतं काही म्हणा. डबल डबल बी डबल बी बेलेची पाहुणे सांगते ना. आलो 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 5 मिनिटं. भेंडी संपत आली मस्त. पडल्या द्राक्षाची बाग मी सुद्धा अशी चालत पहिल्यांदा पाहतीये. मस्त द्राक्षाचे घड लागलेले आहेत. अच्छा, इथून जाळी लावलेली. ओके, जाता येईल का आपल्याला आतमध्ये? एकदम भारी वाटतंय. जाऊशी नाही वाटते ती मामी. एकदम भारी आहे, मस्तच मजा आहे. सिद्धी मजा आहे ना द्राक्ष खायची. हा आंबट असेल. द्राक्षाच्या बागेत उभं आहे म्हणल्यानंतर काय आंबट असो नाही तर गोड असो. तर ही द्राक्षाची बाग आहे आणि या द्राक्षाचे आपण मनुके बराच वेळा खातो. तर मनुके कसे तयार केले जातात ते ऐका. ही जाळी आहे
आणि द्राक्ष तोडायची, त्याच्यानंतर या जाळीवर ते मालक पण आले बघा. बागेचे मालक पण आलेले आहेत. त्याचे मालक आले. जाळी अंतरायची आणि जाळीवरती तोडलेली द्राक्ष टाकायची. उन्हाने ऑटोमॅटिक सुकतात ना? नाही उन्हानी नाही मग उन्हाने सुकतात त्याच्यावर हे टाकताय की तुम्ही हे काय पुढे टाकता का नाही दूध? उन्हाने सुकतात पण आणि शेवट धुरी द्यायची आणि सगळे भरून डायरेक्ट मार्केट. अच्छा, म्हणजे धुरी वगैरे पण द्यावी लागते, हा. काहीतरी प्रक्रिया आहे. हा. आता आपण कधी ती प्रक्रिया असेल त्यावेळेसचा एखादा व्हिडिओ नंतर येऊ खास हा काढण्यासाठी. बस बस बस. त्यावेळेस ती प्रोसेस दाखवली जाईल. तर आता अजून द्राक्ष कच्ची आहेत, त्यामुळे तो तर आता नाही होणार आहे. पण एकदम छान वाटलं, मस्त द्राक्षाची बाग अशी आतून डोळ्यांनी पाहण्याचं सुख काही वेगळंच. लय भारी. एकदम छान वाटलं, मस्त. कष्ट आहेत त्या द्राक्ष बाग एवढी सोपी नाही. पण लावली आता अच्छा, तिकडे पण आहे. हा हे काय इकडे पण बनवली आहे त्यांनी. आता यंदा लावली त्याला 5 वर्ष झाली की लावली. हा ना? किती वर्ष चालते? अच्छा, 20 वर्ष चालते. ऊस तोडून गेलाय ना हा? तुटून गेलाय. गेला आता गेला. पालक बिलक खूप छान आहे बाई. हो पालक आहे सगळं. तेव्हा ती आंबट चुकाय अच्छा, हा ते फुलं आली फुलं आहे. फुलं आली. हा, अच्छा, अशी बांधतात ते. आता रिद्धी आहे का हा. थोडी ज्योती होती तेव्हा ही खांदली. अच्छा, तेव्हा खांडलेली. हा. मी काम करायची ना आत नव्हती पण अशी वर दगड आली का बघलेलं फेकायची. बघलेलं फेकायची. नाना अण्णा खासायची. हा. हा. आणि तिकडे घर होतं आपलं विमलातीच्या घरापाशी. सिद्धी, कुठेत कोंबड्या? कुठेत कोंबड्या आपल्या? अय्या, जाळी केली का पूर्ण? मस्त कोंबड्या आहेत. शेतकऱ्याची खरी संपत्ती ही. ए ग बाई चंद्रा, मस्त चंद्र तिळक यायच्या डोक्यावरती. मस्त चपात्या चालू आहेत गरम गरम आणि आमचा गरम नाश्ता सुरू आहे. दुधा तुपाचं घर म्हणल्यानंतर हे असं दूध एकदम आवडीचं आहे. भेंडीची भाजी, मेथीची भाजी, चपाती. छान झालंय. राधा काजल जेवण एकदम मस्त. चिमणीच्या लग्नात ना काका असं गाजलं असं केलं होतं काका. ह्याच आठवणी असतात तो नंतर कधीतरी पाहायला छान वाटतं. काय गं बघी? वेळ आहे निरोप घेण्याची. छान गप्पा झाल्या, सर्वांना भेटून अगदी गावी म्हणजे माहेरी बेल्ह्याला गेल्यासारखं वाटलं. आणि आत्ता वेळ झालेली आहे तुळजापूरला निघण्याची. तुळजाभवानी मातेच्या पवित्र भूमीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आता जाणार आहोत भवानी मातेच्या दर्शनाला.
जायचं आहे एकदम पूर्ण लाईन लावून. तुम्ही आले की नागोबा तुळजापूरला? नाही, पहिल्यांदाच आलो. काय पंढरपूर आणि तरी, तुळजापूर. आपल्याला पाय वगैरे धुवावे लागतात. मंदिराम काहीतरी आहे. मंदिर ते आहे का? हा, एवढं कसलं मंदिर? घेऊया मंदिर. इकडे आहे, मग आपण मागे दाखवू मंदिर. इकडे आहे अशी. जाऊया जाऊया. चलो, रांगेला तर लाग. भरपूर लाईन आहे. आता चांगला वेळ लागणार आहे. पाहुण्यात किती वेळ लागतो. पण चांगली लाईन आहे त्यामुळे काही नाही वाटत. जय माता दी. भरपूर मोठी लाईन होती आणि आम्हाला अगदी दर्शन घेण्यासाठी 5 ते 6 तास लागले. दर्शन छान झालं, पण अगदी पंढरपूरसारखंच व्हिडिओ घेण्यासाठी अलाउड नाही. त्यामुळे फोटोज किंवा व्हिडिओज आम्ही मंदिरामध्ये काढलेले नाहीत. तर असं सुंदर दर्शन झालं. अगदी पंढरपूरप्रमाणेच इथे सुद्धा मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती. त्यामुळे मंदिरातील देवीचे व्हिडिओज किंवा फोटोज काढलेले नाहीत आणि बाहेर आल्यानंतर अगदी लाईट्स लागलेले आहेत आणि एवढा उशीर आम्हाला आतमध्ये झालेला आहे. तर छान दर्शन झालं आणि बाहेर तर मस्त जत्राच भरलेली आहे. हल्ली तर बांगड्या भरणं आपण विसरूनच गेलेलो आहोत. मला अगदी आठवतं 2016 मध्ये आम्ही ज्या वेळेस नवीन घरामध्ये राहायला आलो त्यावेळेस चुलतीने म्हणजे नानीने बांगड्या भरल्या होत्या आणि त्यानंतर मी आज बांगड्या भरत आहे. तर हे छान आपले पारंपरिक दिवस किंवा संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि ठीक आहे, मध्यंतरी थोडंसं होतं, आपण नाही लक्षात येत, पण आता पुन्हा एकदा देव धर्म किंवा आपल्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करूयात आणि छान छान असे व्हिडिओसुद्धा शेअर करत जाणार आहे. तर आज आमचा हा तुळजापूरमधला शेवटचा दिवस आहे. शेवटचा म्हणण्यापेक्षा आता निघायची तयारी करायचीच आहे. तर बाहेर गेल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा तुळजापूरमधील आमचा दिवस? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा. धन्यवाद.